महाराष्ट्र न्यूज, वास्तव बातमी। मान खटावच्या जनतेच्या मनातील विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ज्या व्यक्तिमत्वाची ओळख संपूर्ण सातारा जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रभर आहे, असे व्यक्तिमत्व आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई हेच आगामी विधानसभा निवडणुकीत मान खटाव मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि मान खटावचे प्रतिनिधित्व करतील। यामुळे अनिल देसाई हेच मान खटावचे फिक्स आमदार असतील, असे मत मान खटाव विधानसभा मतदारसंघातील मुंबईवासियांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या परिवर्तन संवाद मेळाव्यात अनेकांनी व्यक्त केले। मुंबई कळंबोली येथे झालेल्या मान खटाव वासियांचा परिवर्तन संवाद मेळाव्यात मुंबईवासियांच्या वतीने अनिल देसाई यांच्या समर्थनार्थ जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। यावेळी विचारपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, कुर्ला नागरी सहकारी बँकेचे संचालक किसनभाई मदने, कामोठेच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला अध्यक्षा संगीता पवार, शिवकृपा पतसंस्थेचे अविनाश भोसले, कुर्ला नागरी सहकारी बँकेचे माजी चेअरमन महेंद्र बनगर, कुर्ला नागरी सहकारी बँकेचे संचालक पुकळे, महेंद्र देसाई, मराठा क्रांती मोर्चाचे अरुण काकडे, रंग कामगार सेनेचे कार्याध्यक्ष धनाजी सावंत, प्राध्यापक हिरा राखुंडे, सामाजिक कार्यकर्ते रमेश सरतापे, ओंकार भोसले, वालचंद माने, आनंदा सावंत, सचिन माने, नंदकुमार सावंत, सतीश काटकर, अरुण काटकर, तानाजी काटकर, शशिकांत डोईफोडे, सुनील खाडे, प्रमोद बागल, अनिता जगदाळे, गायकवाड, यशवंत गोसावी, आनंदा बाबर, पोपट बनसोडे, अरुण माने, किरण बाबर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सातत्याने दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या मान खटावच्या सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी व शेती व पिण्याच्या शाश्वत पाण्यासाठी तसेच रोजगार उपलब्धीसाठी अनिल देसाई यांची उमेदवारी असून मान खटाव सुजलाम सुफलाम करण्यासाठी अनिल देसाई हे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत। इथल्या तरुणांच्या हाताला काम नाही। मुंबईसारख्या महानगरीत राहणारी मान खटावची जनता ही नक्कीच हुशार व सुज्ञ आहे। जर मान खटावमध्ये एखादा औद्योगिक प्रकल्प उभारला असता तर या जनतेला पोटा पाण्यासाठी मुंबापुरी गाठावी लागली नसती। तरुणांना रोजगार नाही, शैक्षणिक संकुल नाही, तरुणांना उद्योग व्यवसायाला मदत नाही, सुसज्ज हॉस्पिटल नाहीत, क्रीडा संकुल नाही। प्रत्येक वेळी निवडणुका आल्या की पाण्याचे गाजर दाखविणार हा आता जुना डायलॉग झाला आहे। या विधानसभेची निवडणूक मान खटावच्या जनतेसाठी अस्तित्वाची, सन्मानाची आणि स्वाभिमानाची निवडणूक असून येथील जनतेला भयमुक्त करण्यासाठीची अनिल देसाई ही निवडणूक लढवणार असल्याचेही सांगितले। कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कार्यकर्त्यांचे हित जोपासण्यासाठी अनिल देसाई आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहेत। यावेळी न्याय हक्काने त्यांच्या उमेदवारीसाठी हक्क आहे। मान खटाववासियांनी शरद पवार यांना भेटून अनिल देसाई यांच्या उमेदवारीची मागणी केली असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, धनाजी सावंत, अनिता जगदाळे, गायकवाड, महेंद्र देसाई, अरुण काकडे, यशवंत देसाई यांनी मनोगत व्यक्त केले। कळंबोली येथील उपस्थित मान खटाव वासियांची तुफान गर्दी धडकी भरवणारी होती। अनिल देसाई यांनी मुंबई स्थित मान खटावमधील जनतेच्या साक्षीने सौ सुनार की एक लोहार की याचा प्रत्यय दिला। मान खटावला अनिल देसाई यांच्या रूपाने मिळणारी संधी लक्षात घेऊन सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा जोश वाखण्याजोगा होता। मुंबईवासियांची अनिल देसाई यांच्या बद्दलची आपुलकी उपस्थितांचे मन लक्ष वेधून घेत होती। यावेळी बोलताना मान खटावचे विकासाभिमुख नेतृत्व व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई काय म्हणाले ते आपण पाहूया। एकतर मुळात मान खटाववासियांचा आज एवढा मोठा मेळावा इथं कळंबोलीमध्ये संपन्न झाला। मी हृदयापासून मान खटाव मधल्या सगळ्या माझ्या बांधवांनी त्यांनी अनिल देसाई आपला कुटुंबातला माणूस समजून आज आले। हा आमच्या कुटुंबातला मेळावा होता, तुम्ही माझ्या कुटुंबातले आहात। हा नेता, कार्यकर्ता, पक्ष, पार्टी याच्यापेक्षा सुद्धा एक कौटुंबिक स्नेह मेळावा म्हणून आजचा हा मेळावा आमचा संपन्न झाला। मी सुरुवातीला आदरणीय सतीश पाटील साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो। मानवाशांना ते मनापासून इथं आपल्या सगळ्यांना आधार देत आहेत, मदत करतायत, त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि आपण जे सांगितलं, अनिल देसाई कधी कुणावर टीका करत नाही। मी टीका केली नाही, मी वस्तुस्थिती सांगितली। मी माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये मी काय करणार ह्याच्यावर मी बोलतो। मी फारसा कोणावर टीका कधीच करत नाही आणि आज सुद्धा मी त्यांच्यावर टीका केली नाही। त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये पहिल्या भाषणात तिथं सांगितलं होतं, मला माहिती, मी सगळ्या क्लिप काढून ठेवले, की मी इथल्या असणाऱ्या राबणाऱ्या लोकांसाठी इथं भवन बांधेन मान खटाववासियांनी, की जेणेकरून माझ्या माणसाला इथं काही आल्यावरती राहायची सोय होईल किंवा इथं ज्यावेळी अडचणीत माणूस येईल तर त्याला काहीतरी मदत होईल। या गोष्टी त्यांनी जे बोलले होते ते केलं नाही हे सांगितलं। हे जसं काम केलं नाही तसंच मान खटाव मतदारसंघामध्ये त्यांनी काही काम केलेलं नाही।
त्यामुळे आदरणीय पवार साहेबांची यावेळी भूमिका त्या मतदारसंघाचा आमदार बदलला पाहिजे ही आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे आदरणीय पवार साहेबांना सुद्धा जसा मला मान खटाव मतदारसंघाचा अभ्यास आहे तसा पवार साहेबांचा फार मोठा अभ्यास आहे त्या मतदारसंघात. आणि यावेळी पवार साहेब मान खटावच्या जनतेला नाराज करणार नाहीत. यावेळी मला माहिती आहे तिथल्या मतदारसंघात परिवर्तन व्हायसाठी एक लढणारा सर्वसामान्य माणसांच्यातला सर्व लोकांना आपला वाटणारा कुटुंबातल्या माणसाला ते नक्की तिकीट देतील आणि मान खटावचा आमदार हा पवार साहेबांच्या विचाराचा नक्की यावेळी राहिलेला नाही. तर मुंबईवरचा ताण कसा कमी करता येईल गावातल्या माणसाने याच्यासाठी सातत्यानं मी 15 वर्ष काम करतोय. आणि तुम्ही बघताय मान तालुक्यामध्ये जे वेगवेगळ्या गोष्टी कुठल्या गावात मी काय केलं आणि हे मला करायचं आहे. आणि इथल्या सुद्धा ज्या रोजगाराच्या संधी आहेत आपल्या असलेल्या लोकांना इथल्या भूमिका ते मिळायसाठी आम्हाला जे करावं लागेल ते करायसाठी आदरणीय पवार साहेबांकडे आम्ही भूमिका मांडून करू. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.